विराट कोहली आणि आरसीबी कॅम्पने जेसन होल्डरच्या कॅचवर तीव्र नाराजी व्यक्त केली, कारण रजत पाटीदार याची विकेट वादग्रस्त पद्धतीने पडल्यामुळे सामन्यात अचानक तणाव निर्माण झाला. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर जेसन होल्डरने घेतलेला कॅच पाहून आरसीबीच्या डगआउट मध्ये संतापाची लाट उसळली. कोहली लगेचच अंपायरकडे जाऊन निर्णयावर चर्चा करताना दिसला, तर कोच अँडी फ्लॉवर यांनीही आपली नाराजी स्पष्टपणे मांडली. आरसीबीचा मुख्य मुद्दा असा होता की होल्डरने कॅच घेताना पूर्ण नियंत्रण राखले नव्हते आणि डाईव्ह करताना चेंडू जमिनीला लागल्याची शक्यता होती. मात्र तिसऱ्या अंपायरने रिप्ले तपासल्यानंतर निर्णय बदलला नाही आणि पाटीदारला आऊट देण्यात आले. या निर्णयावर माजी खेळाडू आकाश चोप्रा यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी एमसीसीच्या नियम 33.3 चा संदर्भ देत सांगितले की कॅच वैध ठरण्यासाठी फिल्डरकडे चेंडू आणि स्वतःच्या हालचालींवर पूर्ण नियंत्रण असणे गरजेचे आहे. त्यांच्या मते स्लाइड करताना होल्डर पूर्णपणे स्थिर नव्हता आणि रिप्ले मध्ये चेंडू जमिनीला स्पर्श केल्यासारखाच दिसत होता. दरम्यान डोड्डा गणेश यांनी अंपायरिंगवर थेट टीका करत सांगितले की इतक्या प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात अशा निर्णयांमुळे सामन्याचा प्रवाह बदलणे योग्य नाही. त्यांच्या मते या एका निर्णयामुळे आरसीबीचा मोमेंटम पूर्णपणे खंडित झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावरही मोठा वाद निर्माण झाला असून चाहते दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. काहींना अंपायरचा निर्णय योग्य वाटतो, तर काहींना तो चुकीचा असल्यासारखे वाटत आहे. या वादामुळे आयपीएल मध्ये कॅचच्या नियमांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली असून कंट्रोलची व्याख्या अधिक स्पष्ट करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तसेच तिसऱ्या अंपायरच्या निर्णय प्रक्रियेत अधिक अँगल्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करावा अशी मागणीही आता पुढे येत आहे. एकूणच हा प्रसंग केवळ एका विकेट पुरता मर्यादित न राहता संपूर्ण सामन्याच्या निकालावर आणि वातावरणावर परिणाम करणारा ठरला.